स्पर्धा। उघडा डोळे, बघा नीट। चितळे बंधू 75 वर्षांच्या आपुलकीचं एक नवं नातं। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। कापूस साठवण बॅग खरेदीमध्ये खालपासून वरपर्यंत रेट फिक्सिंग। माझाचा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट। कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या किमतीला कृषी मंत्र्यांपर्यंत सर्वांचंच अनुमोदन। सिरकॉटचाही बॅगच्या किमतीवरती टेंडरनंतर प्रमाणीकरणाचा शिक्का। आपत्ती व्यवस्थापनामधून एकनाथ शिंदेंची गच्छंती। अर्थमंत्री या नात्याने उपमुख्यमंत्री अजित पवारही समितीत कायम। मात्र नगरविकास मंत्री असूनही शिंदेंना वगळल्यामुळे राजकीय चर्चांना वेग। एकनाथ शिंदेंच्या लोकप्रिय योजनांना मुख्यमंत्री फडणवीस अजित पवारांचा ब्रेक। आनंदाच्या श्रीधानंतर शिंदेंनी सुरू केलेली मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना थांबवण्याचा निर्णय। सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी लाँग मार्च स्थगित करण्याचा निर्णय मान्य नसल्याचा कुटुंबियांचा आक्रोश। जबाबदार अधिकाऱ्यांचं निलंबन नाही तर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यावरती कुटुंबीय आग्रही। परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायालयीन कोठडीतील मृत्यू प्रकरणी जितेंद्र आव्हाड आक्रमक। काही निवडक लोकच सोमनाथचा मुद्दा लावून धरत असल्याची खंत। पंतप्रधान मोदी आज फ्रान्सच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर। AI ॲक्शन समिटमध्ये भूषवणार सह-अध्यक्षपद। फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉनसोबत द्विपक्षीय चर्चा। महत्त्वपूर्ण संरक्षण करार होण्याची शक्यता। पंतप्रधान मोदी आज विद्यार्थ्यांसोबत करणार परीक्षा पे चर्चा। बोर्डाचे परीक्षार्थी, त्यांचे पालक आणि शिक्षकांसोबत पंतप्रधानांचा थेट संवाद। 5 कोटींपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची नोंदणी। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आज प्रयागराज कुंभमेळ्यामध्ये पवित्र स्नान। संगमातील पवित्र स्नानानंतर अक्षयवट आणि हनुमान मंदिरातही दर्शन घेणार। प्रयागराज महाकुंभ मेळ्यात भाविकांच्या श्रद्धेचा महापूर। 25 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा। अभूतपूर्व कोंडी। रविवारच्या सुट्टीचा मुहूर्त साधत तब्बल 1.5 कोटी भाविकांचं पवित्र स्नान। कोस्टल रोडवर शनिवारी झालेल्या भीषण अपघातात नाशिकच्या तरुणीचा मृत्यू। भरधाव वेगातल्या स्विफ्ट गाडीवरचं ड्रायव्हरचं नियंत्रण सुटल्यामुळे दुर्दैवी अपघात। बंगळुरूमध्ये आजपासून आशियातला सर्वात मोठा एअर शो होणार। 14 फेब्रुवारीपर्यंत चालणार एरो इंडिया। देशविदेशातल्या अत्याधुनिक विमानांचं प्रदर्शन पाहायला मिळेल। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग इंडिया पॅव्हेलियनचं उद्घाटन करणार। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू।